आणि नक्कीच त्यांना आपण पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देऊया. स्वप्नील दादा एक अशी व्यक्ती आहे खऱ्या अर्थानं दिलदार व्यक्ती आहे. ज्यांना कोणाला काही मदत असेल, ज्यांना कुठलीची मदत काही लागत असेल ते नक्कीच ते स्वप्नील दादा करत असतो. मग कोणाला शैक्षणिक असो, आर्थिक असो, कुठल्या क्षेत्रामध्ये आपण जर ज्यांना कुठली मदत असेल ते स्वप्नील दादा ठाकूर नेहमीच त्यांची मदत पूर्ण करत असतात. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं असेल या मैदानाला पूर्ण भगवमय वातावरण करण्याचं काम आता चला स्वतः आपण आता काही ठिकाणी मला सगळं सामन्यात सुरुवात 17 होतीये. जास्तच उशीर होतोय आणि भाऊ टोंबऱ्यात आले तर भाऊ टोंबऱ्यात मी म्हणून समालोचक कक्षामध्ये दाखवला. भाऊ टोंबरे सुद्धा आम्ही चांगले समालोचक आहेत. आज पहिली मॅच असेल या तिसऱ्या दिवसातील ग्रामीणमध्ये आपण पाहतो एका बाजूला असेल सावरोली तर दुसऱ्या बाजूला आरसीची रीस 5 ओव्हरची मॅच पाहूया. गणेशनं टॉस जिंकला ज्यावेळेस मात्र गणेशशी आपण संवाद साधला तेजसनं त्यावेळेस तरी सांगितलं होतं का अपोजिट संघाला खऱ्या तर आपण कमीत कमी धावसंख्या रोखण्याचा प्रयत्न करू आणि जे आमचे प्रमुख जे गोलंदाज 4 गोलंदाज आहेत ते चांगली गोलंदाजी करून अपोजिट संघावरती दबाव प्रस्तावित करण्याचा प्रयत्न नक्कीच करतील. मात्र गौरवशी ज्यावेळेस तेजसने संवाद साधला गौरव गोसारकर म्हटलं तर या टेनिस क्रिकेटच्या पटलावरती खूप मोठं नाव आहे. एक चांगला खेळाडू आपण पाहतो गुणवान खेळाडू म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. गौरव तुम्हाला या ठिकाणी सागरदादा पाटील यांच्याकडून शुभेच्छा आल्या आहेत. चांगला खेळ आपण करा अशी त्यांच्याकडून अपेक्षा आहे. रीस सागरला सुद्धा त्यांनी शुभेच्छा दिलेत. सागरदादा आपलं मनापासून हार्दिक स्वागत आहे. ऑनलाईन ते आता सामन्याचा आनंद घेत आहेत आणि कैरे गावामध्ये वारकरी संप्रदायाचा अखंड हरिनाम सप्ताह नामजप जप उत्सव जो सुरू आहे त्याची आज सांगत आहे. मैदानाच्या आतमध्ये आपण बोलूया. नरेश मात्र सरांचा इशारा येतोय. पहिला चेंडू गणेश पारिंकेच्या हातामध्ये पहिला चेंडू थोडासा उचली घेणार चेंडू हलक्यात कट केलाय. थोडासा क्षेत्ररक्षण खराब पाहायला मिळाला आणि जिथे मात्र एक धाव सहजरित्या दोन्ही फलंदाजी पूर्ण केली आहे. सलामीचे फलंदाज तर रोहित आणि साथी फलंदाज असतील गौरव घोसालकर. चला 25 मिनिटाच्या आत आपण विनिंग संपवायची आहे याची आपण दक्षता दोन्ही टीमने घ्या. पंच नरेश दादा आपण देखील जास्तीत जास्त लक्ष घाला. पाहूया पहिल्या चेंडू ते गणेश पारिंगेने सुरुवात चांगली करून दिली. खऱ्या अर्थानं खोलवर टप्प्याचा चेंडू होता. फलंदाजाने या चेंडू मात्र दिद्या मनस्थिती होते. अंतिम क्षणामध्ये मात्र चेंडूला फक्त दिशा देण्याचं काम केलंय आणि मात्र आली येते पहिल्या चेंडूवरती एकदा फुलरल्यांचा हा चेंडू जोरदार अपील केली जाते. उत्साह कुठेतरी कमी पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. दर्जेदार षटक आपण पाहतोय. सुरुवात चांगली आहे. गणेश पारिंगे यांची पहिल्या षटकामध्ये 2 चेंडू समाप्त झाले. तेजस बघा सुरुवात चांगली केली. पहिल्या चेंडू ते खराब क्षेत्ररक्षण झालं. त्याच्यानंतर आपण पाहतो एक धाव आली आहे आणि दुसरा चेंडू खऱ्या तर गौरव गोसालकरसाठी थोडासा घातक चेंडू होता आणि तो चेंडू मात्र सुरक्षितरित्या आपण पाहिला हाताळला गेला आणि डॉट चेंडू झाले समाप्ती. धावसंख्येमध्ये कुठलाच बदल नाही आहे. चांगला क्षेत्ररक्षण सजवलं. एस सी रक्षका भूमिमध्ये आपण पाहतोय मुकेश मुंडे यांना. गोलंदाज गणेश 3-4 बॉलांचा रन घेऊन राईट आर्म ओव्हर द विकेटनं गोलंदाजी करत असताना चांगला क्षेत्ररक्षण सजवलाय. ऑफसाईडच्या दिशेने जर आपण पाहिलं असेल एक मिड ऑन एक कव्हर पॉईंट त्याचबरोबर एक गलीमध्ये क्षेत्ररक्षण पॉईंटमध्ये एक क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. ऑनसाईडच्या दिशेमध्ये एक शॉर्ट लेग आहे. त्याचबरोबर एक स्क्वेअर लेगमध्ये लॉंग आणि मिड विकेट अकोटप्याचा हा चेंडू पाहूया. स्क्वेअर लेग रिझर्वमध्ये चेंडू जातो. एक धाम पूर्ण केले. आनंद कार्पेटच्या साहाय्यानं गौरव दुसऱ्या धावेसाठी पलटल्यावर जरूर होते. मात्र फलंदाजाने रोहितनं त्यांना नकार दिला आणि एका धावानं आपण पहिल्या 2 चेंडूचा सामना केला गौरवनं आणि आपलं वैयक्तिक खातं अकाउंटचा ओपन केलं. वैयक्तिक धावसंख्येवर गौरव असतील रोहित खेळतात एक या धावसंख्येवरती सांघिक धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. 3 चेंडू समाप्त झाल्यानंतर बिनबाद 2 असे सावध संत सुरुवात या पहिल्या सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहतोय. एका बाजूला आरसीसी रीस संघ आहे तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय सावरवली. सुंदर चेंडू हलक्यातनं कट केले. बघा या ठिकाणी आमचे 40+ जे खेळाडू आहेत पंचांची भूमिका सुद्धा अतिशय चांगली बजावतात. आपण पाहतो अविनाश पारिंगे सरांच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण या चेंडूवरती होतोय आणि चांगली गोलंदाजी पॉवर प्लेचा षटक कसा असावं त्याच्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये कशी गोलंदाजी करायची आहे आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये अपोजिट संघाला कसं रोखायचं हे गणेशने आता दाखवून दिलंय. आतापर्यंत कुठले मोठे फटके खेळण्यासाठी संधी निर्माण करू दिले. 4 चेंडू फेकलेत. 4ही चेंडूमध्ये आपण पाहिले चांगली सुरुवात करून दिली आहे. रोहितला मात्र आता विचार करण्यास भाग पडलाय तर उर्वरित चेंडू टाकण्यासाठी तयार. यावेळेस मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न गॅप शोधलाय. पाहूया चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर 4 धावसंख्येसाठी आलेला चौकार.
प्रवीण आणि भाऊ त्या ठिकाणी त्या संघाचे मालक होते, डायरेक्ट क्वालिफाईड झाले फायनलमध्ये. आज मात्र गावचा संघ आहे. मात्र पाहूया प्रवीण ठोंबरे आणि भाऊ ठोंबरे मात्र गोलंदाज गणेश शेख चौकारचा मार खातो. या चेंडूवरती पुन्हा एकदा हल्ला चढवला. यावेळेस आपण पाहतोय मोठा फटका आलाय. पहिल्या चेंडूवरती आला चौकार, त्याच्यात आला षटकार आणि या षटकाची सुरुवात शेवट मात्र खराब झाली आहे आणि एकूण डबल धावा 12. भीती होती तेजस आणि सुदर्शन दादा, कारण का कोरोना ज्यावेळेस पहिली लाट आली त्याच्यावरती आपल्याकडे इलाजच नव्हता. सन्माननीय दशरथजी जांभळे साहेब या ठिकाणी दाखल झाले. दशरथ आपलं सरचे स्वागत आहे. आपणास विनंती की व्यासपीठावरती या. दशरथ दादा जांभळे रिस मी सन्माननीय बबनजी देशमुख साहेब आमचे ग्रामपंचायतचे कर्मचारी बबन दादा आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. आई एकविरा या ट्रॉफीमध्ये आपण मुख्य व्यासपीठावरती दाखल व्हा. आपलं सहर्ष स्वागत असेल. पहिलं षटक क्रमांक संपलं गेलाय. पहिल्या षटकामध्ये गणेशनं सुरुवात चांगली करून दिली. 2 चेंडूमध्ये आपण जर पाहिले असेल फक्त 4च धावा दिल्या होत्या. त्याच्यानंतर आपण पाहिले असतील 2 चेंडूमध्ये 2 मोठे फटके चौकार षटकाला तब्बल बिनबाद 12 अशी दमदार सुरुवात आपण पाहूया. ती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर असेल ती सावरोली संघाची. गोलंदाजाचा वार करतो आपण जर पाहिला असं वैयक्तिक कोट्यातून पहिलं सांघिक कोट्यातून दुसरं षटक असेल त्या रेल्वे पटरी एंडच्या बाजूने आता गोलंदाज असेल मनीष कोकंबेक. युवा हा गोलंदाज यंग टॅलेंट आहे. मात्र पाहूया अंडर-20चा हा खेळाडू आहे. मात्र गोलंदाजी आता कशी होईल याच्याकडे आता नजरा लागल्या असतील. तर रीत संघाच्या सर्व पाठीराख्यांच्या आता रीत संघाला सपोर्ट करण्यासाठी दशरथजी जांभळे आत्ताचे दाखलदार गौरव या चेंडूवरती मोठा फटका लागण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी आक्रमण करण्याचा प्रयत्न जरूर केला. मात्र मनीषनं या चेंडूवरती खऱ्या अर्थानं मी तर चांगला टेकून चेंडू फेकून खऱ्या अर्थानं आपली सुरुवात चांगली करून दिली आहे आणि डॉट चेंडूची झाली समाप्ती. धाव संख्येत कुठला बदल नाहीये. बिनबाद 12 धावा धाव फलकावरती 5 ओव्हरची मॅच एक चांगली मॅच होईल याच्यामध्ये काही शंका नाही आहे. अतिशय सुसज्ज असा हा मैदान आहे. मात्र मनीषनं आपण पाहिल्याचं सुरुवात चांगली करून दिली आहे. हा सुंदर चेंडू ह्या वेळेस काय अफलातून गोलंदाजी वेगवान चेंडू फेकले जात आहेत. गौरव गोसालकर सारख्या फलंदाजाला आता विचार करण्यास भाग पडलाय. काय सुरुवात काय दर्जेदार गोलंदाजी आपण पाहतोय. आणि का आज आपण पाहिलं असेल ओपन लॉन्चमध्ये आपण खेळत असताना गौरव गोसालकरनी याच मैदानावरती 5 चेंडूमध्ये 5 षटकाराचा विक्रम ज्यांनी रचवला होता. आज मात्र या ठिकाणी या सामन्यामध्ये थोडीशी चांगली सुरुवात म्हणता येणार नाही त्यांच्याकडून. मात्र पाहूया रोहितनं सुरुवात चांगली फुलरलेचा हा चेंडू यावेळेस लेगमधून चेंडू गोलीच्या वेगाने चेंडू सीमारेषेचा वेध घेतोय. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावसंख्येसाठी आलेला हा गौरव गोसालकरच्या बॅटमधून चौकार. या ठिकाणी टीम मीटिंग घेण्यास भाग पडले. गौरव सुद्धा एक चाणक्य खेळाडू आहे. या टेनिस क्रिकेटच्या पटलावरती तेजस या खेळाडूचा खूप आदरानं नाव घेतला जातोय. जिथं पहिल्या सुरुवातीला आपण पाहिलं असं संयमी खेळली त्याची आपण पाहिली आणि जिथं संधी मिळेल त्या संधीचं सोडणं करण्याचं काम नक्कीच करतो. काल याच मैदानावर सुदर्शन दादा आम्हाला सांगतायत की याच मैदानावरती खालापूर संघाकडून खेळत असताना 5 चेंडूमध्ये 5 षटकार लागण्याचा विक्रम त्याच्या नावावरती आहे. भाऊ ठोंबरे काल पण पाहिलं असेल वास्तव्य ग्रामपंचायत संघाच्या मैदानाच्या आतमध्ये खेळत होता. त्यावेळेस पॅकरच्या भूमिकेमध्ये होता. आज गावचा संघ यावेळेस मात्र बघा काय जबरदस्त गोलंदाजी. खऱ्या अर्थानं आपण मनीषची तारीफ करायला लागेल, प्रशंसा करायला लागेल. वाखडणे जोगी गोलंदाजी आपण म्हणूया. जिथं चौकार वगैरे तर आतापर्यंत चांगले चेंडू त्याच्या माध्यमातून फेकले जात आहेत. धावफलकामध्ये जर विचार केला बिनबाद 16शी थोडं संत सुरुवात म्हणावी लागेल. मात्र 5 ओव्हरची मॅच हे 5 ओव्हरच्या सामन्यामध्ये किमान 60-65 त्याच्यापेक्षा 70 त्याच्यापेक्षा प्लसनी धावा येणं गरजेचं. स्टॉप आउट करायचा डॅक्सिंग डाऊन केल्याचा प्रयत्न केला जातो. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षण मनीष या वेळेस थोडीशी चुकी करतोय आणि गौरव गोसालकरला हा जिल्ह्यात जीवनदान 1 धाव मात्र हा चेंडू देऊन जातोय आणि एका धावसंख्येच्या भरोस 17 धावसंख्या अंकावरती जाऊन पोहोचली आहे. मात्र चांगली गोलंदाजी आहे. पाहूया त्या ठिकाणी स्ट्रायकर एंडवरती फलंदाज आपण पाहिलं असेल गणेश
पारिंग्याच्या शेवटच्या षटकात त्या 2 चेंडूमध्ये एक चौकार षटकार लागून संघाच्या धावसंख्येला आकार दिला. पहिल्या षटकामध्ये 12 धावा आल्या. त्याच्यानंतर आपण पाहतो या षटकाची सुरुवात करताना एक चौकार एक सिंगल आले. एकूण 5 धावा खर्च मनीषने केले. 17 धावसंख्या धावफलकावरती. आता स्ट्रायकर एंडवरती फलंदाज असं सावरली संघाकडून रोहित पाटील पाहूया. एक आक्रमक हा फलंदाज आहे. पाडगे रोहित पाडगे स्ट्रायकर एंडवरती. हा कोटप्याचा हा चेंडू यावेळेस मात्र आपण पहिला चेंडू थोडा स्लोवर केला. गती कमी करून घेतली. यावेळेस हा चेंडू आपण पाहतोय षटक क्रमांक मला षटक दुसरा समाप्त झालं. या ठिकाणी सुदर्शन दादा मला सांगतात का 2 षटकं संपलेत. पहिल्या षटकामध्ये आल्या 12 धावा. या षटकामध्ये आल्या तब्बल 5 धावा. 2 षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 17ची चांगली सुरुवात म्हणूया आपण आरसीची रीस संघाची. आणि रीस संघाची आज गोलंदाजी ज्यावेळेस आपण पाहिलं असेल टॉस बॉक्समध्ये तेजस देशमुखनं ज्यावेळेस गणेश पारंगे यांच्याशी संवाद साधला त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की आमची गोलंदाजी हा अस्त्र आहे आणि गोलंदाजीमध्ये आम्ही कमीत कमी अपोजिट संघाला धावसंख्येवरती रोखण्याचा प्रयत्न करू. आणि आत्तापर्यंत 2 षटकामध्ये अशी आपस वाटत होतं की एक मोठी धावसंख्या उभारेल. घोसालवाडीचे या ठिकाणी आपण गौरव घोसालकर आणि साथी फलंदाज रोहित पांडगे हे सलामीचे फलंदाज. मात्र पहिल्या 2 षटकामध्ये खऱ्या अर्थानं 17 धावसंख्येला रोखून धावसंख्येला कदाचित आपण म्हणूया रोख लगावलाय. मात्र उर्वरित 3 षटक अजून बाकी असतील. मात्र टीम मीटिंग होते. तिसरा षटक आता कोणाच्या हातामध्ये येतोय तरी सगळं जितू जांभळे वैयक्तिक कोट्यातून पहिला असेल. लेफ्ट आर्म हा गोलंदाज जितू एक उत्कृष्ट गोलंदाज. खरं तर शंकर पारिंगे आणि मुकेश पारिंगे गणेश पारिंगेच्या तालमीतला हा खेळाडू एक भाऊ हा जितू पाहूया गोलंदाजा कशी गोलंदाजी करेल. अशोक पारिंगे सुद्धा यांनी सुद्धा या सर्व वर्ष खेळाडू घडवले. आणि रीस संघ आपण पाहतोय बराच उशिरा थोडासा या ठिकाणी या जगानं उशीर केलाय. खऱ्या अर्थानं आपण पाहूया बुलढाण्याला रीस ते आपण पाहिलं तर अशोक पारिंगे या सामन्याचा लाईव्ह कव्हरेज आता या ठिकाणी मॅच पाहतायत. त्यांच्याकडून सुद्धा रीस संघाला शुभेच्छा आलेत. धन्यवाद अशोक दादा आपलं मनापासून स्वागत असेल. 17 धावा धावफलकावरती. मात्र पाहूया आता या ठिकाणी जेतू या ठिकाणी आपल्या कोट्यातील पहिलं षटक असेल. सांघिक कोट्यातून तिसरं षटक मुंबई पुणे हवे एंडच्या बाजूने आता गोलंदाजी करा. लेफ्ट हा गोलंदाज स्ट्रायकर एंडवरती गौरव घोसालकर एक मोठा खेळाडू आपण पाहतोय. आणि या चेंडूवरती सुंदर चेंडू पुढ्यात टाकला. हा चेंडू जोरदार अपील केली जाते. उत्साह कुठेतरी कमी पाहायला मिळाला. आज प्रभावित केलं आपण म्हणूया रीस संघाच्या गोलंदाजानं. चांगली गोलंदाजी केली आहे. जे पहिलं षटक आपण पाहिलं गणेश यांचं षटक आपण पाहिलं 12 धावांचं. दुसरं षटक जे त्याहीपेक्षा अतिशय मनीष कोकंबे ज्यांनी आपलातून गोलंदाजी एक चौकाराचा सुदर्शन दादाचा मार खाल्ला असेल तर मात्र कमबॅक करून दिला त्या षटकामध्ये. फक्त 5 धावा या चेंडूवरती पाहू द्या. स्क्वेअर लेगमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतं. एक धावा धावून पूर्ण केले. चांगलं क्षेत्ररक्षण या चेंडूवरती होत आहे. दुसऱ्या एका धावाच्या बरोबरीने आपण पाहतोय 18 धावा धावफलकावरती. गौरवच्या आपण अकाउंटमध्ये जर पाहिलं असेल एक चौकार आहे. वैयक्तिक 7 धावसंख्या ते गौरव आहेत. ते त्यांच्या समोर आपण पाहतो रोहित पांडगे ज्याचा एक आपण चौकार एक षटकार पहिला एक सिंगल आहे. 11 वैयक्तिक धावसंख्या ते फलंदाजी करतात. रोहित आता स्ट्रायकर असेल. गोलंदाज जेतू लेफ्ट हा गोलंदाज. सुरेख हा चेंडू स्लोअरचा चेंडू ज्यावेळेस मात्र चेंडूवर थोडासा स्विन केला. उजव्या एसटीवरती चेंडू थोडासा बाहेर काढला आणि डॉट चेंडूची समाप्ती झाली आहे. आणि 8वा चेंडू आत्तापर्यंत डॉट खेळले ते गोलंदाज आपण पाहतो रोहित पांडगे ज्यांनी विनिंगमध्ये टोटल विनिंगमध्ये गौरव 8 चेंडू डॉट खेळलेत. यावेळेस रिव्हर्स अटेंड केले. मात्र पाहूया याच्यावरती सक्सेस मिळतोय आणि आलेला उतुंगा हा षटकार. आमच्या या ठिकाणी नवनाथ ढिजाडी त्यांची सर्व टीम चांगली कामगिरी करते. व्यासपीठात आमचे बसलेले नवनीतजी मते असतील, स्वप्नेची ठाकूर, त्याचबरोबर सुशांत ठाकूर असतील. ही सर्व मंडळी आपण पाहतो व्यासपीठावरती सामन्याचा आनंद घेत आहेत. स्वप्नील दादा आकर्षण आहेत या स्पर्धेचे सर्व आहेत. आणि स्वप्नील दादा तुमच्या पुढील वाटचाली आमच्याकडून शुभेच्छा असतील. आकुड्याला चेंडू पाहूया. यावेळेस मात्र स्क्वेअर लेगमध्ये विकेटची संधी निर्माण झाली. थोडासा खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळाला. तेली गेलं तूपी गेलं हाती दुपाटणं आलं. पहिल्या चेंडू षटकार त्याच्यानंतर चौकार. आता संघाच्या धावसंख्येला आकार दिला जातो. 28 कासपचे दीपक दादा पाटील यांच्या या ठिकाणी आगमन झालंय. मी दीपक तानाजी पाटील साहेबांना विनंती करेन की सर आपण व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत आहे. दीपक तानाजी पाटील आमचे तानाजी कंस्ट्रक्शनचे जे प्रॉपर्टर आहेत.
मी दीपक दादाला विनंती करेन आपण सन्मानपूर्वक मुख्य व्यासपीठावरती या सागरदादा आणि कंपनी आपकडून आपलं मनापासून सहर्ष स्वागत आहे. ओके ओके जितू यावेळेस मात्र चांगली गोलंदाजी हे बघा या ठिकाणी चांगला षटक पडतो. थोडासा खराब क्षेत्ररक्षण आपण पाहिलं. त्याच्यानंतर आपण पाहिलं षटक क्रमांक तिसरा सुदर्शन दादा समाप्त झाले. 3 षटकं संपलेत आणि 28 धावा धावफलक असं वाटत नव्हतं सरासरी राखतील की काय. मात्र 3 षटकामध्ये आतापर्यंत 20 संघांना आपण जर विचार जर केला मैदानाच्या आतमध्ये प्रभावित केलं आणि जमेच्या बाजूने सुदर्शन दादा आपण सावरली संघाची की सलामीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सुरक्षित आहेत झाले. भले या ठिकाणी 20 संघाने काय झेल जरी सोडले असतील किंवा झेल जरी विकेट घेतल्या नसतील मात्र गोलंदाजीच्या जोरावरती मित्रपणे या ठिकाणी कमीत कमी धावसंख्या 3 षटकामध्ये 28 धावसंख्येमध्ये आत्तापर्यंत रोखून धरलाय ते सावरली संघाला. मात्र पाहूया उर्वरित अजूनही 2 षटकं बाकी असतील. 5 ओव्हरची मॅच. सर्व क्रीडा रसिकांचं सहर्ष स्वागत आहे आणि घर बसल्या प्रेक्षकापर्यंत आपण पाहतो ही स्पर्धा पूर्णपणे कव्हरेज केली जाते 24 इव्हेंटच्या माध्यमातून. यांचे जे कॅमेरामॅन्स असतील कॅमेरामॅन असतील स्वरूप पाटील आणि अमोल पाटील आणि आमचे ऑपरेटर स्कोरर सुदर्शन दादा पाटील आणि ऑनलाईनमध्ये आपण पाहतोय प्रणय पाटील हे स्कोरिंग अपडेट देत आहेत. या सर्वांचं सहर्ष स्वागत असेल तर सर्व क्रीडा रसिकांचं आपण आलेल्या पाहुण्यांचं मान्यवरांचं सहर्ष स्वागत करूया. आणि मनेशला आता मात्र 2 षटक मिळण्यासाठी संधी उपलब्ध करून दिली आहे ती गणेश पारिक आणि कंपनीने. मात्र पाहूया मनेशनं मात्र चांगली गोलंदाजी दुसऱ्या षटकामध्ये टाकली. 5 धावा दिल्या होत्या. विकेट मात्र काही मिळाली नव्हती. मात्र पुन्हा एकदा त्याच्यावरती विश्वास दाखवून आता या एंडने खऱ्या तर रेल्वे पटरी एंड कडून पुन्हा एकदा मनेश असतील ह्या 4थ्या षटकासाठी. स्ट्रायकर एंडवरती 9.33च्या सरासरीनं गौरव गोसालकर स्ट्रायकर एंडवरती आणून स्ट्रायकरवरती असतील. एक चौकार त्याचा आपण पाहतो 10 चेंडू आणि 7 धावसंख्येवरती. 10 चेंडूमध्ये 21 धावसंख्या रोहित आहे. चांगली या ठिकाणी गुणलेखक आमचे सुदर्शन दादा पाटील आमच्याबरोबर माहिती होतं. मात्र या चेंडूमध्ये आक्रमण चढवलंय. आता थांबला तर वेळ निघून जाईल. आता मात्र आक्रमण करावं लागेल. गेला तर त्याच मनीषवरती पहिल्या चेंडूवरती आक्रमण केलंय. आक्रमणावरती बचाव आता तुम्हाला करावं लागेल. 34 धावसंख्या आता निघून ठेवलंय आणि जमेची बाजू अजूनपर्यंत तर पाहिल्याचं तेजस कारण 28 धावा धावफलक म्हणजे 9.33ची सरासरी आता कायम राखली आहे. त्या चौथ्या हा पुन्हा एकदा आक्रमण केला शंकर पारिंगे या ठिकाणी आपण पाहतोय चेंडूच्या लाईनमध्ये येते चांगलं क्षेत्ररक्षण सिंगल धाव आली आहे षटकारा. त्याच्यानंतर सिंगल धाव घेऊन आपलं स्ट्राईक रोटेशन करून 35 धावा धावफलक हेच चांगलं क्रिकेट सुदर्शन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. गौरव गोसालकर खेळाडूंना आता विचार केलाय की आपली विकेट शेवटपर्यंत असेल तर मात्र धावा खोऱ्याने येतील. मात्र जर का आपण संयमी आता कामगिरी केली मात्र त्यांनी आता कुठली घाई गडबड केली नाही. खऱ्या तर हीच संघाने आज चुकी केली जिथे 2 झेल सोडले. भाऊ आपण पाहिले असतील 2 झेल सुटले नसेल कदाचित या ठिकाणी परिस्थिती वेगळी पाहायला मिळाली असेल. एक चेंडू हलक्या तर फक्त कट केला दिशा दिली आहे. चेंडू जाते कवरमधून सीमारेषेचा वेध घेत सीमारेषेच्या बाहेर रोहितच्या बॅटमधून आलेला हा चौकार. डीजे षटकार पाहिला त्याच्यानंतर सिंगल धावली आहे त्याच्यानंतर स्ट्राईक रोटेशन झाली. रोहित स्ट्रायकरवरती आले आणि रोहितने मात्र शक्तीपेक्षा आता व्यक्तीला महत्त्व दिलं आणि जिथे गॅप्स होती अविनाशाला ते भेदत तो चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेला. 4 धावसंख्येत 39 धावा लागले ते धावफलक. शांत क्रिकेट पाहायला मिळते.
दोन चौकार 48 धावा लागले त्या धावफलकावरती. बघा दुसरं षटक मनीष कोकंबेचं आपण पाहिलं. पहिलं षटक आपण पाहिलं 5 धावांचा आला ना, या षटकामध्ये तब्बल आल्या तर 20 धावा. म्हणजे 2 षटकाचा पूर्तीकरण जर आपण पाहिलं असेल 25 धावांचं आणि विदाऊट विकेट. आणि जमेची बाजू आहे ते सावरोली संघाची की सलामीचे फलंदाज सुखरूपपणे अजूनपर्यंत विकेट मैदानाच्या आतमध्ये 4 षटकं संपलेत. 24 चेंडू दोन्ही फलंदाजांनी चांगलासा हाताळले, चांगलीशी कामगिरी केली आहे. आणि एकूण धावफलकाचे लागले ते 48. या ठिकाणी आपण पाहतोय सन्मान्य राखेची जाधव, पप्पू शेठ, त्याचबरोबर अनिकेत मोहिते, त्याचबरोबर या स्पर्धेसाठी मॅन ऑफ द सिरीजसाठी जी स्पोर्ट्स सायकल ज्यांनी पुरस्कृत केले त्या ठिकाणी आमचे संध्याची काठवले जे बोरिवलीचे ते ऑनलाईन मॅच पाहतात. या ठिकाणी आमचे निखिल माफाडी यांच्या या ठिकाणी आता शुभ आगमन झालं. निखिल दादा आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. आई एकविरा ट्रॉफी 2022 एक शानदार पर्व या स्पर्धेमध्ये आपण आलात, आपलं सहर्ष स्वागत असेल. मात्र एकूण 4 षटकं संपलेत. 48 धावा लागले धावफलकावरती, बिनबाद 48. ही चांगली दमदार सुरुवात आपण बघूया. घोसालवाडी संघाचे नाणेफेकीचं कौल आरसीसी रिस संघाने जिंकलाय. सावरोली संघाकडून आपण पाहतोय गौरव घोसालकर, ज्यावेळेस मात्र आपण पाहिलं असं चांगली कामगिरी करतोय. हा नक्कीच आपण गौरव जे घोसालकर जे फलंदाज आहे त्या टेनिस क्रिकेटच्या पटलावर त्यांना आपण नेहमीच पाहतो. मात्र 5वं षटक असेल ते मैदानाच्या आतमध्ये शंकर पारिंगे आता हातळली. हा शेवटचा षटक, शेवटच्या षटकामध्ये पाहूया आता हाणामारीचा हा षटक असेल. या षटकामध्ये पाहूया किती धावा जमवणार ते सावरोली संघाचे सलामीचे फलंदाज. एका बाजूला स्ट्रायकर एंड होते आता रोहित पांडगे असतील. 12 चेंडूमध्ये 30 धावसंख्येत वैयक्तिक फलंदाज आणि 12 चेंडूमध्ये 28 धावसंख्ये 18 धावसंख्येत खेळले आहेत ते गौरव घोसालकर, सलामीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. आणि विशेष जर विचार केला सुदर्शन सर की या जरी 48 धावा धावफलकावर लागले असतील मात्र अतिरिक्त धावा वाईट नाहीये, नोबॉलची नाहीये, कुठली बाईची धाव आली नाहीये, सर्व बॅटच्या साहाय्याने धावा आतापर्यंत आपण पाहतोय. एक मेसेज करत असेल ते रिस संघाच्या गोलंदाजीचं पाहूया. शंकर पारिंगे म्हटलं तर या टेनिस क्रिकेटच्या पटलावरती एक खूप मोठं नाव आहे. गेली कित्येक वर्षे ज्यावेळेस आम्हाला अक्कल होती सुदर्शन तिथपासून आपण या शंकर पारिंगे या खेळाडूंना पाहतोय. मात्र पाहूया पुन्हा एकदा या ठिकाणी चांगली कामगिरी करतायत. याच्यानंतर कडाव आणि पोसरी स्लोअरचा हा चेंडू यावेळेस मात्र शंकर पारिंगेला आसमान दाखवतोय. फाईनले करून लगावल्या बिग हिट षटकार, रोहितच्या बॅट बदलला षटकार. ते 50 धावा कंप्लीट केल्या. 54 धावा लागली धावफलकावरती गौरव. अर्धशतक साजरं होतोय आणि शंकरच्या पहिल्या चेंडूवरती आलेला उतुंग षटकार आणि फलंदाज रोहित जाऊन पोहोचतात वैती 36 धावसंख्येत सुरेख चेंडू. यावेळेस मात्र चेंडूची थोडीशी उसली घेतली चेंडू. फलंदाज रोहितला चेंडू समजला नाही. एक डॉट चेंडूची समाप्ती झाली. शंकर पारिंगे म्हटल्यानंतर एक चांगला खेळाडू आहे, बऱ्याच वर्षाचा टेनिस क्रिकेटचा अनुभव, बऱ्याच मैदानावरती त्याला आपण पाहत असतोय. मैदानाच्या आतमध्ये पहिल्या चेंडू जरूर षटकार खेळला आणि त्याच्यानंतर मात्र एक डॉट चेंडू टाकून आता चांगली सुरुवात होतीये शंकरची. पुन्हा एकदा शंकरवरती आक्रमण केला जातोय आणि या चेंडूवरती रोहित पांडगे यांच्या बॅटमधून आला उथुंग हा षटकार. धावा लागल्या जात आहेत 60 धावा. वैयक्तिक धावसंख्येत रोहित पांडगे खेळतात 42 या धावसंख्येवरती. 15 चेंडू आणि 42 धावांची एक मोठी मॅरेथॉन विनिंग त्याची या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. पहिल्या मॅचमध्ये मी आरसीसी आपण 280चा स्ट्राईक रन रेट त्यांचा आपण पाहतोय. आणि याच्यानंतरची मॅच असेल न्यू गोल्डन पोसरी आणि त्यांच्या विरुद्ध शिवशक्ती कडाव या रजत एलियन कडाव. दोन्ही टीमचे कर्णधार आपण टॉससाठी लगेचच समालोचक कक्षामध्ये दाखल व्हा. बघा रोहित पांडगे 42 धावसंख्येत फलंदाज करतात आणि याही चेंडूवरती आक्रमण चढवला शंकरच्या दुसरा शतकाच्या वाटचाली होती. ओकेच पॅकर असतील. मात्र या ठिकाणी पाहूया दुसरा अर्धशतक सुशांत होईल का. मयूर पाटील 17 चेंडूमध्ये याच मैदानावरती 58 धावांची एक मोठी विनिंग खेळली होती. मात्र रोहित पांडगे याला 2 धावसंख्येची गरज आहे अर्धशतकीयासाठी आणि या चेंडूवरती जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे रोहितसाठी. आणि चेंडू जातोय तो फाईन लेग रिजन क्लिअर कर सीमारेषेच्या बाहेर
4 धाव संख्यासाठी रोहित आपली बॅट जरा वरती करा. जबरदस्त विनिंग आपण केली आहे. गौरव घोसाळकरने सांगितलं तर किमान 60-65 धावा, मी सांगितलं 70 पेक्षा प्लस धावा आल्या पाहिजेत. आणि पुन्हा एकदा प्रयत्न केला जातो. स्लोअरचा चेंडू, फसवा चेंडू, थोडासा गती कमी करून घेतली शंकरनी. मात्र शंकरच्या या षटकामध्ये आपल्याला जी आशा होती संघाला थोडीशी निराशा आपण पाहिली असेल त्यांच्याकडून. 3 षटकार त्याच्या षटकामध्ये आपण पाहिलं. आणि या विनिंग मधला मला असं वाटतं 5 षटकं संपलीत. 5 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावधी बिनबाद 70 धावा, बिनबाद माफ करा 71 धावा झालेत. आणि गरज असेल ती येणाऱ्या 30 चेंडूमध्ये 72 धावसंख्येची आरसीसी रिस संघाला. आरसीसी रिस आणि सावरोली या 2 संघादरम्यान ही पहिली मॅच, पहिलं सत्र संपलंय. ज्यावेळेस आपण पाहिलं असतं गौरव ज्यावेळेस सांगत होता, ज्यावेळेस आम्ही फलंदाजी करत असताना किमान 70, 60, 65 धावांचं फक्त त्यांनी सांगितलं होतं. मात्र 71 धावा त्यांनी केल्या. मात्र याही धावा त्याच्या समाधानकारक असतील का तेजस, ही येणारी कालानी वेल आपल्याला दाखवून देईल. मात्र रिस संघामध्ये सुद्धा चांगले खेळाडू आहेत. गणेश असतील, मुकेश असतील, शंकर पारिंगे असतील, जसे आपण पाहिलं असेल मनीष कोकंबे सारखा एक युवा खेळाडू आहे. लाईनअप केलं पाहिजे. गौरव दादा आपण लाईनअप करून मैदानाच्या आतमध्ये जा. रोहित, कारण का चांगली स्पर्धा आपण पाहतो, शिस्त आपण दाखवली पाहिजे. इथून शिस्त तुमची काही असायला पाहिजे सांगण्यापेक्षा तुम्ही मैदानाच्या आतमध्ये शिस्त दाखवा. पहिलं सत्र संपलंय. पहिला गोलंदाजी पूर्तीकरण जर आपण पाहिलं असं पहिलं षटक गणेश फेकलं. त्या गणेशने पहिल्या षटकामध्ये 12 धावा, मनीषचं दुसरं षटकाला 5 धावांचं, तिसरं षटक आपण पाहिलं तर जितू जांभळे यांचं 18 धावांचं तिसरं षटक मनीषच्या हातामध्ये दिला. त्या मनीषवरती हल्ले चढ 20 धावा. आणि शेवटचं षटक जे आपण पाहिलं असेल तो जिथं कमबॅक करायची गरज होती तो शंकर पारिंग्याच्या षटकामध्ये 23 धावा. आणि एकही वाईट नाहीये, कुठली नो बॉलची धाव आली नाही, अतिरिक्त कुठली धाव दिली नाहीये, सर्व बॅटच्या सहाय्याने धावा जर जमल्या असतील. आता येणाऱ्या 30 चेंडूमध्ये गरज असेल 72 धाव संख्याची. मात्र मायक्रोफोन वरती तेजस देशमुख आमंत्रण करण्याअगोदर मी नाणेफेकीचा कौल करण्यासाठी कोसरी आणि कडाव या दोन्ही संघाला आपण विनंती करूया की नाणेफेकीचा कौल करण्यासाठी लगेच समालोचक कक्षात समोर या. या दोन्ही संघादरम्यान मी नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी आमचे सन्माननीय राकेशजी जाधव साहेब यांच्या शुभे हस्ते दोन्ही संघादरम्यान टॉस केला जाईल. मात्र सगळ्यांना आपण दोन्ही संघांना कॉल करा. चला दोन्ही संघ उपस्थित असतील तर लगेच आपण टॉस बॉक्स मध्ये या. मात्र मायक्रोफोन असतील येणाऱ्या 30 चेंडूमध्ये 72 धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी मायक्रोफोन असतील आमचे सहकारी मित्र तेजस देशमुख. चांगल्या पद्धतीने रिप्रेझेंट केलं पहिल्या डावामध्ये सावरोळी संघानं. आई एकविरा ट्रॉफी 2022चा हा क्रीडा सोहळा आपल्या समोर 24 लाईव्ह इव्हेंट्स या संकेतस्थळाच्या माध्यमातून थेट प्रक्षेपण जोडलं जातं. तमाम क्रीडा चाहत्या वर्गाचं आपण या स्पर्धेमध्ये स्वागत करूया. ध्येय गाठण्यासाठी जिद्द हवी, जिद्द येण्यासाठी स्फुरण हवा, स्फुरण जगण्यासाठी आदर्श हवा, आदर्श येण्यासाठी नेतृत्व हवं, नेतृत्वासाठी कर्तृत्व हवं, कर्तृत्वासाठी पराक्रम हवा, पराक्रमासाठी देशभक्ती हवी, देशभक्तीसाठी अभिमान हवा, अभिमानासाठी स्वाभिमान परंपरा संस्कृती हवी. आणि मराठी माणसाला नव्हे तर जगाच्या पाठीवरती सगळ्याच लोकांना या सगळ्या गोष्टी एकाच नावात अनुभवतात. ते नाव म्हणजे राजा शिवछत्रपती, राजा शिवछत्रपती. आई जिजाऊंच्या पुत्राला नतमस्तक मैदानाच्या अगदी समोर इर्शालगड आणि सातत्यानं आई एकविरा लोदेवली टीम या इर्शालगडावरती संवर्धनासाठी जाते. त्यांना साथ द्या मित्रांनो. येणाऱ्या काळामध्ये नवजात बालकाच्या मनावरती आई जिजाऊंचे संस्कार निर्माण करा आणि या महाराष्ट्राला डॉक्टर APJ अब्दुल कलामचं स्वप्न साकार करण्यासाठी प्रयत्न करा. माझ्या भारत देशाला महासत्ता बनवण्याचा प्रयत्न करा. आई एकविरा ट्रॉफीमध्ये तमाम क्रीडा चाहत्या वर्गाचं आपण सहर्ष स्वागत करूया. आपण प्रेझेंटेशन सिरिमनीमध्ये अनुभवताय पहिल्या फेरीतील दुसरी लढत आणि त्याच्या दरम्यानतील राकेश दादा जाधव यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचं कौल. जाऊया क्रीडा सत्रामध्ये तमाम क्रीडा चाहत्या वर्गाचं आपण सहर्ष स्वागत करूया. 71 धावा जमवल्या 14.20च्या सरासरीनं. मन्नी टीमचं नाव काय? 14.20च्या सरासरीनं धावा जमवल्या. आता 14.40च्या सरासरीनं धावा बनवायच्यात 5 ओव्हरमध्ये 5 षटकांमध्ये.
आज रजत इलेव्हन नावाने आज कडाव टीम खेळणार आहे आणि दुसऱ्या बाजूला टॉस जिंकलाय तो कडाव टीम लगेच आपण चौक जिल्हा परिषद विकासाचं नेतृत्व सलग 3 वेळा जिल्हा परिषद नेतृत्व स्वीकारत असताना आदरणीय मोतीराम दादा ठोंबरे आमच्या मुख्य व्यासपीठावरती पाहायला मिळतं. खऱ्या अर्थानं तुमच्याजवळ पैसे किती आहेत ना याला महत्त्व नाही, तुम्ही लोकांच्या सुखदुःखाच्या सामीलमध्ये किती होताना हे महत्त्वपूर्ण आहे. आणि मैदानाच्या सकल आपण पाहू शकाल भगवी पताका खऱ्या अर्थाने या मैदानाच्या आलेखावरती पाहायला मिळते. आपण मुख्य व्यासपीठावरती पाहू शकाल या सकाळच्या सत्रामध्ये रायगड जिल्हा परिषद आदरणीय मोतीराम दादा ठोंबरे प्रेझेंटेशन सेरेमनीमध्ये ऐकूया आपण रोशन पाटील सरांना. टॉस जिंकला कडाव टीमचे परंतु नक्कीच या ठिकाणी या स्पर्धेबद्दल आणि टॉस जिंकल्यानंतर काय आपला निर्णय असेल प्रथम आम्ही क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलेला आहे. पहिल्या इनिंगमध्ये कोणत्या गोलंदाजाकडे जास्त अपेक्षा असेल की गोलंदाज चांगल्या रीत्या या खेळाडूवरती आणि गोलंदाजाबद्दल क्षेत्ररक्षक घेतला क्षेत्ररक्षक करण्याचा जो निर्णय घेतला ते आम्ही सर्व तुमची कोणत्या गोलंदाजावरती जास्त अपेक्षा असेल. आता शंकर गेलाय. थोडक्यात स्पर्धेबद्दल आयोजकांबद्दल काय सांगा. सुंदर असं आयोजन आहे. आता आउटफील्ड वगैरे त्याप्रमाणे विकेट खूप सुंदर बनवले, आयोजन खूप सुंदर आहे. कौतुक थँक्यू मनापासून शुभेच्छा असतील. एका बाजूला महेश पाटील आहे. महेश पाटील आपण एका बाजूला बघितलं असेल परंतु काय आपण तालुका आतमध्ये खेळा जे आपण तुझं पाहिजे आम्ही सुद्धा बघितलं फार चांगला साथ देतो तुम्हाला मैदान बॅटिंग करण्याचा प्रथम तुम्हाला मनसुबा असेल कारण क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला कडाव टीमने धावापर्यंत तुम्ही प्रयत्न केला जाईल टार्गेट सेट करण्यामध्ये. स्पर्धेबद्दल आणि खरं ट्रॉफी कारण बरेचसे आयोजन आहेत त्यांच्याबद्दल काय सांगा. खूप चांगल्या पद्धतीमध्ये हर्षद सुरुवात करतायत या डावाची. फलंदाजीमध्ये अग्रेसर झाल्यानंतर सावरोळी टीम दुसऱ्या डावामध्ये चांगली सुरुवात करते. आपण मुख्य व्यासपीठावरती पाहू शकाल एक आदर्श आणि व्यक्तिमत्व आपल्याला मुख्य व्यासपीठावरती पाहायला मिळते. जगातील सर्वात भाग्यवान माणसा म्हणजे ज्याच्याकडे अन्नासोबत भूक आहे, अंथरुणासोबत झोप आहे आणि ओंजळी तर दुसऱ्याला देण्याची दानत ज्याच्याकडे आहे ना त्यातील एक शुभ व्यक्ती आपल्याला मुख्य व्यासपीठावरती पाहायला मिळतात. सलग रायगड जिल्हा परिषदेवरती टॉप 3 मध्ये असणारे आपण मुख्य व्यासपीठावरती मोतीरामदादा ठोंबरे पाहायला मिळतात. कॉटन बॉलचा प्रयत्न या ठिकाणी त्यांच्या समवेत आपण पाहतोय. अजिंक्य देशमुख सहकारी त्यांचे तंटामुक्ती अध्यक्ष आदरणीय मनोहर देशमुख या सर्वांचं आपण या स्पर्धेमध्ये सहर्षमय स्वागत करूया. या ठिकाणी आपण पाहतोय आजचा तिसरा दिवस आणि या तिसऱ्या दिवसाच्या फेरीतील पहिली लढत आपल्याला अनुभवायला मिळते. 4 बॉलमध्ये रन्स झाल्यात त्या 8 रन्स. खूप चांगल्या पद्धतीनं धावफलक हलतं ठेवलाय. शंकर पारंगे आणि गणेश पारंगे या प्रारंभिक जोडीच्या माध्यमातून अनुभवाचे दोन्ही खेळाडू मैदानावरती चांगला खेळ करतात. RCC रीस संघाच्या माध्यमातून हे दोन्ही खेळाडू चांगल्या पद्धतीनं प्रेझेंट करतात. क्षेत्ररक्षणाच्या प्रतिबंधातील षटक स्टेप आउट होणार फटका पुढे सरसावत खेळायचा होता. पद्धत तालिकात होती यावेळेस स्टान्स चेंज केला होता. फटका एक्झिक्यूट करताना चेंडूची पिचिंग तुम्ही पाहू शकाल. लाईन त्याने चांगली होती. चेंडू पडल्यानंतर थोडासा बाहेरच्या बाजूला वळाला आणि कमी गतीचा हा बॉल डॉट येतोय. निर्धाव चेंडूच्या संख्येने धावा स्थिर आहेत. 72 धावांचं लक्ष समोर असताना बिनबाद 8 धावा. खूप चांगल्या पद्धतीनं पहिल्या षटकामध्ये यष्टीरक्षकांना क्षेत्ररक्षण सजवलं जात आहे. या 2 फलंदाजांसमोर गली आहे, फर्स्ट स्लिप आहे. या ठिकाणी आपण पाहतोय कव्हर आहे, डीप शॉट डीप कव्हर, मिड ऑन शॉट, स्क्वेअर लेग आणि फाईन स्लिप. खूप चांगल्या पद्धतीनं क्षेत्ररक्षणाची आखणी या पहिल्या ओव्हरमध्ये. गुड लाईन स्पॉट वरती या बॉलला उडवलाय. मिड विकेटला क्लिअर करणारा हा फटका शंकर पारंगेंच्या बॅटमधून षटकार.
ती 14 धावा. हॅलो एकूण पहिला षटक संपला गेलाय. रीस संघाच्या धावा लागले 14. ज्या 72 धावसंख्येचा पाठला करण्याचं कर्तव्य त्या ठिकाणी सन्मानित पाहुण्यांच्या ठिकाणी जिल्हा परिषद ज्याने आपण पाहिलं असेल सलग 3 वेळा हॅट्रिक साडली त्यांच्या या ठिकाणी सन्माननीय मोतीरामजी शट ठोंबरे या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं स्वागत करण्यासाठी सागर ठाकूर आणि सर्व टीम मेंबर्स यांना विनंती करूया की आपण मोतीराम दादांचं स्वागत आपण मुख्य व्यासपीठावरती केलं जाईल. तर दादांना विनंती आहे की आपल्या स्वागताचा आणि सन्मानाचा आपण स्वीकार करावा. सागरदादा ठाकूर असतील आणि त्यांचे सर्व आई एकविरा टीमचे सर्व मेंबर्स हे यांच्याकडून त्यांचा विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. एक विचार जर केला असेल ह्या परिसरामधील दानशूर व्यक्ती म्हणून आणि या परिसरामध्ये खऱ्या तर ज्यांना कोणाला कुठलीही मदत असू द्या ते 100% मदत करणारे आमच्या मदतीचा हात ज्यांना आपण ते पुढे करत असतात ते आमचे आदरणीय जिल्हा परिषद सदस्य ज्यांनी 3 वेळा हॅट्रिक साधली आहे ते आदरणीय मोतीरामजी टोबरे साहेबांचं स्वागत या ठिकाणी विशेष आपण पाहिलं असं सन्मान या स्पर्धेच्या निमित्तानं सागरदा ठाकूर आणि त्यांचे सर्व आई एकविरा संघाचे सर्व कमिटी मेंबर्स यांच्यामध्ये सोपलीदादा ठाकूर यांना देखील आपण विनंती करूया की आपण मान्यवरांच्या स्वागतासाठी लगेचच आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये जा. मायाची उबदार भगवी शाल आणि या स्पर्धेची आठवण भेट सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी मोतीराम दादा टोंबरे यांना सन्मानित केला जातो. सर्व फोटो सेशन केला जातोय. एक हक्काचा माणूस म्हणून त्यांच्याकडे पाहिला जातो. या परिसरामध्ये खरं तर आपण पाहिलं असेल शिवसेनेच्या ठाणे वाघ म्हणून त्यांच्याकडे आपण पाहिलं जातोय. त्यांच्याकडे आपण जर पाहिलं असेल नेहमीच जनतेसाठी त्यांचा दरवाजा खुला असतोय आणि त्यांच्या घराच्या दारापर्यंत किंवा ऑफिसमध्ये जो कुठली माणूस कुठल्याही पक्षाचा असू द्या कुठलाही माणूस असू द्या खाली आत येत नाही हे त्यांची ओळख आहे. ते आदरणीय मोतीराम दादा टोंबरेचं स्वागत या ठिकाणी मुख्य व्यासपीठावर केलं जाईल. मैदानाच्या आतमध्ये आपण बोलूया. 72 धावसंख्येचा पाठलाग सुरू आहे. रीस संघाने एकूण धावफलकाचे 14 धावा जमवलेत. मात्र 14 धावा लागले धावफलकाची. मनोहर शेठ तंटा मुख्य अध्यक्ष आहे त्यांचं देखील त्या ठिकाणी स्वागत केलं जाईल. राज ठाकूर यांना विनंती आहे की मनोहर दादांचं स्वागत देखील आपण या ठिकाणी केलं जाईल. चौक ग्रामपंचायती तंटा मुख्य अध्यक्ष मनोहर दादा देशमुख यांचं देखील स्वागत या ठिकाणी केलं जाईल. प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपण राज ठाकूर यांना विनंती करत त्यांचं स्वागत आपण आपल्या सोबत करावं. त्याचबरोबर अजिंक्य देशमुख हेही मान्यवर उपस्थित आहेत. दादा आपला देखील सन्मान केला जाईल. मायेची भगवी शाल आणि या स्पर्धेची आठवण भेट सन्मान चिन्ह देऊन मान्यवरांना सन्मानित केला जातोय. अरुण भुईकट हे देखील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. दुसरे मान्यवर आमचे अजिंक्य देशमुख त्यांचे देखील स्वागत या ठिकाणी राज ठाकूर यांच्या सोबत असते केले. पंचांचा वाईट चेंडूचा इशारा येतोय मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. एका बाजूला पहिलं षटक 14 धावांचं आलं. हर्षदचं दुसरं षटक आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज वैभव मात्र या ठिकाणी थोडीशी सुभारदाची गोलंदाजी करतोय. मात्र मान्यवरांचं स्वागत झाले. सर्वांचं मान सन्मान अतिथी देवो भव आपली जी भारतीय संस्कृती आहे त्या संस्कृतीचा जतन करणं आपण पाहिलं असेल त्याच्याच सर्वांचं मान सन्मान यथोचित सत्कार. मात्र या चेंडूवरती फक्त कलात्मक सायन आपण पाहिलं असेल गणेशने दिशा दिली आणि चेंडू जातोय गोलीच्या वेगाने आपण पाहतोय डीप कव्हर मधून डीप सीमारेषेच्या बाहेर 4 धाव संख्येसाठी गणेश पारंगेच्या बॅटमधून चौकार. 1966 मध्ये खऱ्या अर्थानं शिवसेना या पक्षाची स्थापना झाली आणि त्यानंतर 5 वर्ष संघटना एकत्रित करण्याचं काम झालं आणि 1972 मध्ये ठाणे विधानसभा पहिली लढवली आणि त्या ठिकाणी विजय प्रस्थापित होताना आपल्याला पाहायला मिळाला. चांगल्या पद्धतीने या ठिकाणी चेंडूची फेकी पाहायला मिळते. फलंदाज या ठिकाणी बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाज क्रमांक 1 दुसऱ्या क्रमांकाचा गणेश पारंगे मैदानाच्या बाहेर.
बघा बघा ज्या जास्त जर प्रॉब्लेम असेल तर भाऊ आमची ॲम्ब्युलन्स भाऊ टोमरे नक्कीच आपण पाहिलं असेल हा ते बी तत्पर असतात भाऊ टोमरे या ठिकाणी सांगता बघा जास्त जर एमर्जन्सी असेल तर नेहमीच भाऊला तुम्ही कधीही कॉल करा तेजस 24 त्यांचा तुम्हाला कॉन्टॅक्ट जर झाला तर नक्कीच ते तत्काळ त्या ठिकाणी पोहोचतात ते भाऊ टोमरे आता 12वा प्रतिनिधी म्हणून असं या ठिकाणी कॉमेंट्री बॉक्समध्ये आहेत एकूण धावफलकावरती लागले ते असतात 23 धावा एक चांगली मॅच प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे आई एकविरा लोधिवली आयोजित आपण पाहिली असेल आजची स्पर्धेतला तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवसातील आपण बघतो पहिली मॅच नवीन बॅट्समन आपण मैदानाच्या आतमध्ये कोणाला येलो वाला कोण आहे वैभव नवीन बॅट्समन आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय पहिली विकेट या ठिकाणी गणेश मैदानाच्या बाहेर झाले खूप चांगली गोलंदाजी इकॉनॉमिकल षटक पहिल्या षटकामध्ये 14 धावा आल्यानंतर हे सगळं विसरलं वैभव यांनी आणि चांगल्या दिशेनं सावरोडी टीमला दुसऱ्या डावामध्ये काम करून दिलाय वैभव यांनी 4 बॉल फेकलेत आणि या 4 बॉलचं विश्लेषण आपण पाहिलं तर जरूर एक अवांतर धाबा स्कोर कार्डवरती जोडली आहे 9 धावा आतापर्यंत खर्च केलेत एक सांघिक संपादित केलं जात आहे वैभव यांच्या माध्यमातून आतापर्यंत तुम्ही पाहू शकाल 10 बॉलमध्ये रन्स आहेत टोटल स्कोर कार्डवरती 23 लॉस ऑफ 1 विकेट 23 धावा धाव फलकावरती या बॉलला उडवायचा होता चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक वेगाने येत आहेत रोहित तोपर्यंत या चेंडूवरती एकेरी धावेला दुहेरीमध्ये रूपांतरित करताना आपण पाहायला मिळाला 25 रन्स 25 धावा धाव फलकावरती दुसरं षटक प्रगती स्थानावरती आहे आपण पाहतोय 14च्या सरासरीला प्रत्येक षटकामध्ये धावा बनवायच्यात आणि त्या अनुषंगानं आतापर्यंत प्रयत्नामध्ये यशस्वी राहिली आहे ती RCC रीस टीम लाईन आणि लेंथ तुम्ही पाहू शकाल चांगल्या पद्धतीची होती चेंडू फुलं लाईन डिलिव्हरीचा होता चेंडू पडल्यानंतर चेंडूची गती कमी ठेवली आणि शरीराचा वेध घेणार हा चेंडू तुम्ही पाहू शकाल आम्ही आमचे प्रेक्षक आहेत ज्या ठिकाणी वडापाव स्टॉल आहे त्या ठिकाणी अगदी समोर त्या स्कूटीवरती प्रेक्षक देखील बसले आहेत त्यांना आम्ही विनंती करतोय आपल्या बाईकवरील आरसा कृपया करून बाजूला करा कारण आमच्या खेळाडूंना आणि कॅमेरामॅनला या दोघांना त्याचा रिफ्लेक्स होतोय पलीकडच्या बाजूला करा धन्यवाद मित्रांनो आपलं सहकार्य खूप महत्त्वपूर्ण राहतं या स्पर्धेमध्ये 2 ओव्हरचा खेळ संपला आणि 12.50च्या सरासरीनं 25 धावा पूर्ण केल्या टीम RCC रीस संघानं खूप चांगल्या पद्धतीनं गोलंदाजी केली आहे कारण 14.40 धावांची सरासरी राखायची होती आता विजयासाठी तुम्ही पाहू शकाल 25 धावा कमी झाल्यात 72च्या मधून आणि येणारे चेंडू असतील 18 चेंडूमध्ये आपण पाहू शकाल 47 धावांचं लक्ष समोर आहे या ओव्हरमध्ये चांगली भागीदारी करावी लागेल सलामीला येत असताना अनुभवाचा खेळाडू पॅडिसर लिजेंड खेळाडू आहे या टीमचा आणि या मॅच मध्ये आतापर्यंत चांगली कामगिरी राहिली आहे हे 5 बॉल फेस केले 5 बॉल फेस करत असताना तुम्ही पाहू शकाल 2 बॉल डॉट देखील खेळले आणि एक षटकार त्यांच्या बॅटमधून खेळ येत असताना वैयक्तिक 9 धावांचं योगदान आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळालं नवीन बॅट्समन 3ऱ्या क्रमांकावरती वैभव कोकंबे आल्या आल्या या मिड विकेटला क्लिअर केलं वैयक्तिक अकाउंट ओपन केलं 6 या अंकानं रन्स 31 धावा धाव फलकावरती चांगल्या खेळीचं प्रत्युत्तर येणं अपेक्षित होतं या ओव्हरमध्ये आणि पहिल्याच बॉलवरती स्वागत केलंय हर्षद या गोलंदाजाचं षटकाराच्या सहाय्यानं क्षेत्ररक्षणामध्ये बदल करण्यास भाग पाडला टीम सावरोळी संघाला आणि 17 बॉलमध्ये आवश्यकता आहे आता 41 धावसंख्येची 31 रन्स आहे स्कोर कार्डवरती 3री ओव्हर प्रोग्रेसवरती जागा बनवायची होती बॅकफुटला जाऊन फुलचा हा फटका खेळायचा होता उजव्या इष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू पंचांनी खराब दर्शवला अवांतरच्या सहाय्यानं धावफलकामध्ये आपण बदल पाहू शकाल 32
32 रन्स 32 धाबा धाव फलकावरती पहिली विकेट. दुसऱ्या क्रमांकाचा फलंदाज गणेश पारंगे बाद झाल्यानंतर पहिल्या क्रमांकाचा फलंदाज नॉन स्ट्राईक एंडवरती. वैभवचा हा चेंडू मिड ऑफ मध्ये जातोय. यावेळी चेंडू उचलला जाईल, फेकला जाईल, त्यामध्ये वेळ एकेरी धावेचा. एकेरी धावेच्या साहाय्याने धाव फलकावरती 33 धावा. ही खूप चांगल्या पद्धतीनं प्रेझेंट केलं जातं आणि चांगल्या खेळाचं वर्णन दर्शवलं जातं. मोठा फटका आल्यानंतर एकेरी दुहेरी धावांना प्राधान्य देणं, कॅल्क्युलेशनचं क्रिकेट करा, माइंड आणि स्पेस या दोन्हीचा वापर केला जातोय. या मॅच मध्ये हा फटका मोठा आणायचा होता शंकर पारंगे यांना, मात्र या चेंडूवरती लाईन आणि लेन चांगली ठेवली. हा खरे अचानक गोलंदाज स्लॉगवरच्या षटकामध्ये वापरला जातो, खास करून धावा डिफेन्स करण्यासाठी. मात्र वेगळ्या रणनीतीने आज सावरळी टीम RCC रिस संघासमोर प्रेझेंट होत असताना तिसऱ्या ओव्हरमध्ये हर्षद यांना आपण अनुभवता. अजून एक चांगल्या पद्धतीची डिलिव्हरी पाहायला मिळाली. चेंडू अगदी समोर ठेवला, बाहेरच्या बाजूला वळवला. चेंडू पीच झाल्यानंतर चेंडूची गती कमी ठेवली आणि व्हेरिएशन आणला. यावेळेस खेळाडूचं खास करून वैशिष्ट्य चेंडू कमी गतीचे ठेवतो, मोठे फटके खेळण्यासाठी प्रवृत्त करतो आणि विकेट देण्यास भाग पाडणारा हा गोलंदाज सावरळी संघाचा बॉलिंग ट्रॅकवरती तिसऱ्या ओव्हरमध्ये. वैभव हा चेंडू बॅटची कडा लागून फर्स्ट स्लिप मध्ये विकेट जातीय दुसरी. तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज पहिल्या क्रमांकाचा फलंदाज मैदानाच्या बाहेर शंकर पारंगे. सरासरी राखायची होती, त्या सरासरीमध्ये कुठेतरी सातत्य राखण्यामध्ये रिस संघ या ठिकाणी कुमारजी भोंडे, रुपेशजी पारंगे या ठिकाणी त्या ठिकाणी सहभाग होत आहे. तर आपण मनापासून कुमार भोंडे रुपेश एक लेजी क्रिकेटर आणि त्याच्या सोबत त्याचबरोबर अरुणजी पारिंगे हे दोन मान्यवर आता त्या ठिकाणी दाखल झाले. त्यांचं देखील एकविरा क्रिकेट संघ आयोजित लोधुली या स्वागतामध्ये सरचे स्वागत आहे. या ठिकाणी रुपेश तुमचं स्वागत मुकेशने मात्र षटकाराने केलंय. मोठा फटका लोहा गरम आहे, मारलो हातोडा सौ सोनार की एक लोहार की कुठून आलेला हा षटकार. वर झाले ना एक बॉल 12 बॉल 33. बघा आता 12 बॉल मध्ये 16.50च्या सरासरीनं रिक्वायर्ड रन रेट वाढला जातोय आणि या ठिकाणी या स्पर्धेचा नियम कंपल्सरी चेसिंग. ज्यावेळेस तुम्ही दुसऱ्या डावामध्ये चेसिंग करता त्यावेळेस खूप महत्त्वपूर्ण असतं तुमची सरासरी राखणं आणि त्या सरासरीमध्ये कुठेतरी अपयशी राहिले. आम्ही विनंती करतो टीम सावरळी संघाला क्षेत्ररक्षण सजवा. ही मॅच आपल्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. आपल्या मुख्य व्यासपीठावरती अतिथी मान्यवर आहेत, त्यांचं सर्वांचं सहर्षमय स्वागत. आई एकविरा क्रीडा संकुल लोदेवली यांच्या संयुक्त विद्यमानानं ही 4 दिवसाची भव्य दिव्य स्पर्धा आपण पाहता. 12 बॉलमध्ये 33 धाबांची आवश्यकता आपल्याला पाहायला मिळते. रुपेशजी कोकंबे त्यांच्या समवेत आपण पाहतोय कुमारजी मुंडे, अरुण पारंगे सर यांचं देखील या स्पर्धेमध्ये आपण सहर्ष स्वागत करूया. 12 बॉलमध्ये आता 33 धाबांची आवश्यकता. हे षटक खूप महत्त्वपूर्ण राहील दोन्ही टीमसाठी. या षटकाचा 7-8 धावा आल्या पॅडी सर तर हे षटक ही मॅच सावरळी टीमच्या बाजूने झुकली जाईल. मात्र या ओव्हरमध्ये जर 20-22 धावा जमवल्या या फलंदाजांना ची क्षमता दोन्हीमध्ये अगदी ठासून भरलेली गुणवत्ता आहे आणि ठासून भरलेल्या गुणवत्तेला जर तुम्हाला समर्पित करायचं असेल तर या मॅच मध्ये चांगली कामगिरी करावी लागेल. 12 बॉल 33 रन. कमी गतीचा हा बॉल 11 बॉल 33 धाबा. गोलंदाज गौरव घोसाळकर फलंदाजीमध्ये अफलातून कामगिरी केल्यानंतर आउटस्टँडिंग परफॉर्मन्स केल्यानंतर आता गोलंदाजीच्या पटलावरती का मला सातत्यानं ग्रामीण टेनिस क्रिकेटमधून तालुका लेवलवरती घेतलं जातं. तिसऱ्या पंचाची मागणी मैदानात केली जाते. सुशांत यांना मी विनंती करतो आपण तिसऱ्या पंचासाठी मैदानामध्ये दाखल व्हा. 11 बॉलमध्ये 33 धाबांची आवश्यकता असताना
सलामीचे दोन्ही फलंदाज मैदानाच्या बाहेर लोटल्यानंतर वैभव आणि त्याच्या साथीला नॉन स्ट्राईक एंडवरती आपण मुकेश मुंडे यांना पाहतोय. मुकेश मुंडे यांचा विचार केला तर शरीर एष्टीनं अगदी मजबूत असणारा हा खेळाडू मैदानाच्या बाहेर विलक्षणीय फटक्यांची कलाकृती साकणार हा खेळाडू. मात्र मिस टायमिंग स्ट्रोक, चेंडू खाली एष्टी रक्षक, तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज या ठिकाणी तिसरी विकेट जात असताना वैभव जातोय मैदानाच्या बाहेर. मॅच मध्ये कामगिरी केली जाते टीम सावरोळी संघाच्या माध्यमातून. मात्र पहिल्या प्रयत्नामध्ये अपयश आले म्हणून खचून जाऊ नका, कारण यशस्वी गणिताची सुरुवात शून्यापासूनच होत असते. त्या शून्याला कुठेतरी आकारमानात बदल करावा लागेल. टीम रीस संघाच्या खेळाडूंना 10 बॉलमध्ये आता 30 धावांची आवश्यकता. चौथ्या क्रमांकावरती येत असताना मुकेश मुंडे आपण पाहतोय. स्ट्रायकर एंडवरती, नॉन स्ट्राईक एंडवरती मनीषांना आपण अनुभवताय. या बॉलला उडवलं, बॅकफुटला जाऊन हा फुलचा फटका, डीप पॉइंट लेग सीमा रेषेला क्लिअर करणारा. 4 धावांसाठी हा चौकार. सक्सेसफुल मुकेश आणि आता 9 चेंडूमध्ये गरज आहे की 29 धावांसाठी. ते सामना तर रोमांचक स्थितीमध्ये आलेला आहे तेजस. आता तेजस स्वतः आपण डायलॉग बाजी करण्यापेक्षा मैदानाच्या आतमध्ये सामना अशी पद्धतीने कसा झाला पाहिजे याच्याकडे आपण जास्त लक्ष दिलं पाहिजे. त्यामुळे काय करण्यासाठी आपण जर विचार केला, खूप महत्त्वाची match या सामन्यात जिंकेल. त्याच्यामध्ये दुसरा संधी निर्माण होईल. आता एका बाजूला आपण पहिल्या सत्रामध्ये आपण जर पाहिलं असेल सावरोली संघाने एखादा धावा जमवल्या, बाद जर धाव पण घेतला, आता पाठलाग सुरू आहे आणि संरक्षण करत असताना मुकेशच्या क्षणामध्ये 2 षटकार लागला होता. 29 धाव संख्येत आणून ठेवल्या. 3 कमी केली आहे, मात्र पाहिले एरिया क्लिअर केलेल्या मुकेशच्या बॅट मधून आलेला हा चौकार. वरती खेळ साकार करतोय. मुकेशच्या बॅटमध्ये आपण पाहतोय सलग 2 चौकार 1 षटकार अनुभवताय. 8 बॉल मध्ये आता 25 धावां संख्येची आवश्यकता. या मॅच मध्ये वर्चस्व निर्माण केलं होतं सावरोळी संघानं. पण या 3 चांगल्या फटक्यांनी 8 बॉल मध्ये आपण पाहतोय 25 धावसंख्येची आवश्यकता आहे या मॅच मध्ये. चांगल्या पद्धतीने फटके खेळतोय हा फलंदाज या मॅच मध्ये. अजून एक बॉल या ठिकाणी उडवला जातोय चेंडू हवेमध्ये. फलंदाज क्रमांक 4 मुकेश मुंडे मैदानाच्या बाहेर. चांगल्या पद्धतीनं गोलंदाजी हाताळली जाते. 2 चौकार आल्यानंतर या ठिकाणी चर्चा विनिमय झाली आणि त्या चर्चा विनिमयाची सांगता विकेट मध्ये रूपांतरित होत असताना 5 बॉल फेकत असताना 8 धावा खर्च केल्या. 2 महत्वपूर्ण फलंदाजाला बाद करण्यामध्ये गौरव घुसळकर या ठिकाणी यशस्वी राहिलेत. आता 7 बॉल मध्ये आपण पाहतोय 25 धावसंख्येची आवश्यकता. हा बॉल खूप महत्वपूर्ण राहील दोन्ही संघासाठी. या बॉलवरती आक्रमण करणं गरजेचं आहे टीम रीस संघाला. या बॉलवरती मोठ्या फटक्याची अपेक्षा असेल रीस संघाच्या पाठराख्यांना. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज आहे या मॅच मध्ये. गौरव घोसाळकर ज्यानं फलंदाजीमध्ये चांगली कामगिरी केली आणि आता गोलंदाजीमध्ये चांगल्या कामगिरीचं प्रदर्शन त्याच्या माध्यमातून. जमिनीलगतचा फटका मिड विकेटच्या दिशेनं जातोय.
एकच धाव या चेंडूवरती प्राप्त होते. 4 ओव्हरचा खेळ या ठिकाणी कंप्लीट होत असताना आपण विश्लेषण जर पाहिलं तर पहिल्या ओव्हरमध्ये 14, दुसऱ्या ओव्हरमध्ये 7, तिसऱ्या ओव्हरमध्ये 14 आणि या ओव्हरमध्ये तुम्ही पाहताय 2 विकेट जात असताना 9 धावा खर्च केल्या गौरव घोसाळकर यांनी. 4 षटकाच्या समाप्तीनंतर 72 धावांचा पाठलाग करताना धावफलकावरती दावा आहे त्या 48 रन्स लॉस ऑफ 4 विकेट्स. येणारे 6 चेंडू आणि विजयासाठी आपण पाहताय 24 धावसंख्येची आवश्यकता. बॉलमध्ये आता 24 धावसंख्येची आवश्यकता आपण पाहत आणि या मॅच मध्ये चांगली कामगिरी राहिली आहे. मात्र या षटकामध्ये आपण पाहतो अनिश्चिततेने भरलेली क्रिकेटची अनेक मैदानावरती चांगला खेळ होताना पाहायला मिळाला. सावरवडी टीम या मॅच मध्ये चांगली कामगिरी करते. मात्र आता रीस संघाच्या प्रेक्षकांना आशा असेल टीम मनीष आणि त्याच्या समवेत प्रवीण हे 2 मधल्या फळीतील खेळाडू अनेक क्रीडा संकुलावरती विजयाच्या समीत जाणारे सामने विजयाचे उंबारटे निर्माण करून देणारे हे 2 खेळाडू आपण मैदानावरती पाहत आहे. 6 बॉलमध्ये 24 धावा संख्येची आवश्यकता असताना गोलंदाजीच्या पटलावरती आपण पाहतोय या धावा डिफेन्स करण्यासाठी साहिल घोसाळकर यांना आमंत्रित केले जातं या मॅच मध्ये. क्षेत्ररक्षण विस्तारणीय बदल या मॅच मध्ये आपण अनुभवत आहे. 6 बॉल 24 धावसंख्येची आवश्यकता असताना यष्टीरक्षक गौरव चांगली कामगिरी या मॅच मध्ये करताना आपण पाहतोय. एकमेकांसोबत चर्चा करताना पाहायला मिळते 24 धावा कशा वाचवल्या जातील. मात्र मनीष आहेत आणि 6 बॉल 24 धावसंख्येची आवश्यकता. चांगल्या पद्धतीने हा चेंडू फेकला जातोय. पंचांचा डिसिजन येईपर्यंत या चेंडूवरती आपण पाहू शकाल 22 ही रन धावफलकावरती रूपांतरित होईल. 5 बॉलमध्ये आता 23 धावसंख्येची आवश्यकता. स्ट्राईक रोटेशन पेक्षा एकाच 2 मोठे या मॅचला रीस संघाच्या बाजूने झुकवले जातील. म्हणजे या मॅच मध्ये आतापर्यंत चांगली कामगिरी राहिली आहे ती सावरवडी टीमची. तुम्ही लाईन आणि लेंथ पाहू शकाल. गोलंदाजीची ज्या पद्धतीने फटका एक्झिक्यूट करण्याची लाईन असते त्याच्या विपक्ष गोलंदाजी केली जाते जे करून या मॅच मध्ये सावरवडी टीम वर्चस्व निर्माण करेल. येणारे 5 बॉल आणि 23 रनची आवश्यकता. आपण पाहतोय पंचांचं देखील विशेष आपण कौतुक करणं गरजेचं आहे कारण या टेम्परेचर मध्ये आपण देखील त्यांचं कौतुक करणं गरजेचं कारण या मॅच मध्ये हा चांगला स्ट्रोक आहे. चेंडू सीमा रेषेच्या जवळ या ठिकाणी झेल टिपला जातोय. 4 बॉल मध्ये आता 23 धावसंख्येची आवश्यकता. पंच आणि समालोचक मधील जो दुवा असतो तो गुणलेखक असतो कारण या दोघांचा एकत्रित काम करण्याची कला गुणलेखकाच्या माध्यमातून जोडली जाते. आणि फक्त आपण पाहतोय ऑन टाइम आपण पाहतो केवळ फक्त 10 ते 15 मिनिटाचा अवधी आपल्या ब्रेक टाइम असेल आणि पूर्ण टाइम मध्ये अगदी आयोजकांना चांगल्या पद्धतीने सहकार्य या क्रीडांगणावरती राहिलं आहे. सुदर्शन पाटील तारा रायगड समालोचन असोसिएशन सदस्य यांचे या स्पर्धेमध्ये स्वागत करूया. चांगला स्ट्रोक आहे क्षेत्ररक्षक प्रेक्षकाच्या भूमिकेमध्ये. चेंडू आउट ऑफ द पार षटकार. पाहतोय 4 बॉल मध्ये 23 धावसंख्येची आवश्यकता होती. 3 बॉल मध्ये आता 17 धावसंख्येची आवश्यकता आहे. चांगल्या पद्धतीने या मॅच मध्ये आता खेळ साकारला जातोय. मधल्या फळीमध्ये येत असताना या फलंदाजाच्या माध्यमातून सातत्याने चर्चा विनिमय केला जातोय. या 2 संघाच्या दरम्यान कोणता संघ विजयाच्या कलाटणीमध्ये रूपांतरित याचं उत्तर अपेक्षित आहे. 3 बॉल मध्ये आता 17 धावसंख्येची आवश्यकता. हा बॉल समोरच्या दिशेमध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे ते एकच धाबे चेंडूवरती प्राप्त केली जाते. एकेरी धाबेच्या सहाय्याने या मॅच मध्ये आता वर्चस्व प्रस्थापित करण्याचं काम सावरवडी टीमच्या माध्यमातून केले जात आहे. ज्या पद्धतीने बाईट मध्ये गौरव घोसाळकर यांनी सांगितलं होतं आम्ही 60-65 धावा जमवू आणि त्या डिफेन्स करण्याची आमच्याकडे क्षमता आहे आणि त्या पद्धतीचा खेळ मैदानावरती साकार केला जातोय.
आदरणीय बळीरामजी कदम साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालं. त्यांना आम्ही विनंती करतो आहे आमच्या मुख्य व्यासपीठावरती या स्पर्धेमध्ये आपलं स्वागत आहे. हा बॉल येतोय डॉट. निर्धाव चेंडूच्या सहाय्याने स्कोर कार्डवरती आपण धावा पाहू शकाल. 56 धावा धाव फलकावरती शंकर पारंगे अँड कंपनीला जी सुरुवात करायची होती, चांगल्या भागीदारीला रूपांतरित करायचं होतं. 72 धावांचा पाठलाग करताना चांगली गोलंदाजी मैदानावरती. चांगला स्ट्रोक आहे. मिड विकेटला क्लिअर करणारा हा फटका. 6 धावांसाठी षटकार. 62 धावा धाव फलकावरती. धावाने या ठिकाणी पराभव होताना आपल्याला पाहायला मिळतोय. मॅन ऑफ द मॅच 18 बॉल 5 चौकार 5 षटकाराच्या सहाय्याने नॉट आउट इनिंग सादर केली. अर्धशतक ज्यानं या स्पर्धेतील दुसरं एक कॅच देखील त्यानं संपादित केली. 53 धावांची मॅरेथॉन इनिंग सादर केली. मॅन ऑफ द मॅच रोहित